बुलेटिनची सुरुवात आजच्या दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठा ब्रेकिंग न्यूजनं आपण करूयात। अखेर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला ऐतिहासिक यश आलं। जरांगे पाटलांनी आपलं उपोषण अखेर मागे घेतलंय। 5 दिवसानंतर जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं। जरांगे पाटलांच्या 5 मागण्या मान्य झाल्या तर 2 मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत। मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलकांच्या वतीनं आझाद मैदान परिसरामध्ये मोठा जल्लोष करण्यात आला। मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण करत आंदोलकांनी घोषणाबाजी देखील केलेली आहे। गेल्या अनेक दशकांपासूनचा मराठ्यांचा हा लढा होता आणि या लढ्याला अखेर मोठं यश आलेलं आहे। सरकारनं जी.आर. काढल्यानंतर तो जी.आर. जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आणि त्यानंतर जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय। तर आंदोलन मागे घेतल्यानंतर रात्रीपर्यंत मुंबई खाली करा असं आवाहन देखील त्यांनी मराठा आंदोलकांना केलेलं होतं। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्याशी जोडले जात आहेत। उमेश, आपण पाहतोय मराठा समाजासाठी आज ऐतिहासिक निर्णय झाला। सरकारनं जी.आर. काढला, तो जरांगे पाटलांकडे सुपूर्द केला। त्यावर जरांगे पाटलांनी उपोषण सोडण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आणि मुंबई खाली करण्याचं आवाहन मराठ्यांना केलं होतं आणि त्यानुसार आता मराठ्यांनी मुंबई सोडलेली आहेत। आत्ताचे नेमके ताजे अपडेट काय आहे? नक्की शुभम, आज ज्या प्रकारे राज्य सरकारने जो जी.आर. काढला आणि त्यानंतर जो निर्णय घेतला तो मराठा समाजासाठी ऐतिहासिक निर्णय आहे। गेल्या 5 दिवसापासून मराठा समाज म्हणजे जर आपण बोलायला गेलं तर मराठा समन्वयक असतील, मराठा आंदोलक असतील आणि स्वतः मनोज जरांगे पाटील असतील, आझाद मैदानात 5 दिवस उपोषणासाठी बसलेले। तर इतर जे मराठा आंदोलक होते ते मुंबईमध्ये ठाण मांडून होते। खास करून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई महानगरपालिकेची जी मुख्य इमारत आहे त्याच्यासमोर असलेल्या सिग्नलवर मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलकांची गर्दी होती। मात्र हा निर्णय झाल्यानंतर मराठा आंदोलकांना आव्हान करण्यात आलं होतं मनोज जरांगे पाटील यांच्याकडून की त्यांनी मुंबई सोडावी आणि आता जर आपण पाहिलं तर तशा प्रकारचा आव्हानाला प्रतिसादही त्यांचा मिळालेला आहे। आता मुंबईत मराठा आंदोलक आपल्याला दिसत नाहीयेत। जास्त मराठा आंदोलक जे आहेत ते जवळजवळ ज्यांनी आपल्या गाड्या आणल्या होत्या त्या गाड्यातून आपल्या गावी निघाले आहेत। काही लोक लोकल ट्रेन्सची वाट बघतायत, जे नवी मुंबईच्या जवळचे राहणारे होते। काही लोक लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या लांब पल्ल्याच्या गाड्याने जात आहेत। अशा प्रकारे सध्या मुंबईतली ही ट्रॅफिक जर आपण पाहिली तर आता 5 दिवसानंतर जवळजवळ सुरळीत झालेली आहे। पोलीस फाटा जो होता सगळ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तो देखील आता निघून गेलेला आहे। म्हणजे आंदोलक इथं अजिबात राहिलेले नाहीयेत। आझाद मैदान असेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल, हा सगळा भाग जो आहे आता आंदोलकांनी रिकामा केलेला आहे। कारण त्यांच्या लढ्याला यश मिळालेलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून त्यांची मागणी होती की त्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं आणि यासाठीच गेल्या अनेक वेळा त्यांनी आंदोलनं केली। मनोज जरांगे पाटील त्या आंदोलनात सहभागी झाले। मात्र राज्य सरकारकडून कोणताही निर्णय जो आहे तो घेतला गेला असला तरी त्यावर अंमलबजावणी झाली नाही। मात्र या निर्णयावर अंमलबजावणी होणार असा विश्वास त्या आंदोलकांना आहे, मनोज जरांगे पाटलांना आहे आणि म्हणून आता जल्लोष करण्यासाठी ते आपापल्या गावी गेलेले आहेत। मनोज जरांगे पाटील हे देखील ॲम्ब्युलन्समधून निघाले होते। मुंबईत हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार होतील अशा प्रकारची माहिती होती। मात्र सध्या जी माहिती मिळते त्यानुसार ते संभाजीनगरला निघालेले आहेत आणि तिकडे ते उपचार घेणार आहेत आणि त्यानंतर आपले जे आंदोलक आहेत किंवा मराठा समन्वयक ज्यांनी या आंदोलनासाठी पुढाकार घेऊन ही सगळी व्यवस्था केली होती त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि एक विजय जल्लोष देखील संभाजीनगरमध्ये साजरा केला जाणार आहे। महाराष्ट्रभर त्याची सगळी पडसाद जी आहे ती उमटताना आपल्याला पाहायला मिळणार। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर गेली 5 दिवस ज्या प्रकारे सगळी मुंबई थांबली होती असा सगळा प्रकार होता किंवा या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनाच्या रांगा होता। वाहनांना ये जा करताना मोठी अडचण होती ती याच करून काय तर जे मुंबईकर होते त्यांना देखील प्रवास करताना त्रास होत होता। मात्र सध्या जर आपण परिस्थिती पाहिली तर संपूर्ण मुंबई आंदोलकांनी खाली केलेली आहे आणि आता वाहतूक व्यवस्था असेल, लोकल व्यवस्था असेल ते अगदी सुरळीत आहे। शुभम, अगदी उमेश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळूयात। हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी तयारी सुरू होती।